यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। सरकारमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांची कोंडी वाढत जाणार असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। विधान परिषद निवडणुकीमध्ये कोंडी वाढेल असं वक्तव्यही दानवे यांनी केलंय। मुख्यमंत्र्यांकडून ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती ग्रंथाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षातल्या कामकाजाचा धावता आढावा आपल्या भाषणामध्ये नमूद केला। मोदींचा 12 वर्षातील कार्यकाळ थक्क करणारा आहे। देशात परिवर्तन कसं होऊ शकतं हे दिसलं असं भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केलं। 10 वर्षात 3 पटीनं जीडीपी वाढला। 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं। लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। वाढवण बंदर आपल्याला 30 वर्ष पुढे घेऊन जाईल। वाढवण बंदर जेएनपीटी पेक्षा 3 पट मोठं असेल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलेलं आहे। 2 जून ते 1 जुलै दरम्यान पर्यंत ठराव सादर करण्यासाठी आदेश जारी करण्यात आले। विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे विभाग यांनी हे आदेश काढले। कॉक्रोच जनता पार्टीशी संबंधित व्यक्तींच्या हालचालींची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीवरील याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। न्यायपालिकेची प्रतिमा खराब होते असा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केलाय। मात्र यावर इतकं भावनिक होण्याची गरज नाही अशी टिप्पणी न्यायालयानं केली आहे। पुणे पालिकेविरोधात शिवसेनेनं होडी आंदोलन केलंय। पावसाळ्यामध्ये पुण्यात पाणी साचत असल्यानं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। साचणाऱ्या पाण्याला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। लातूर शहरातील क्लासेस परिसरात काँग्रेसनं आंदोलन छेडलंय। हॉस्टेल, खानावळी, हॉटेल अशा व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनानं दिल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे। प्रशासनानं दिलेल्या नोटीसीची होळी करत निषेध आंदोलन करण्यात आलंय। प्रशासनानं घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि आरोपींना भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। सांगलीमध्ये हमाल पंचायत संघटनेच्या वतीनं राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात धरणं आंदोलन करण्यात आलंय। अन्न नागरी पुरवठा विभागाकडून 24 एप्रिलला अध्यादेश काढण्यात आलाय। अध्यादेश रद्द करून दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे। वाढत्या महागाई विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। नागपुरात लोड शेडिंगच्या विरोधामध्ये काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। उकाड्यानं जनता त्रस्त आणि महावितरण मात्र सुस्त असा आरोप करत ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलाय। वाशिममधील रिसोड तहसील कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केलाय। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गाच्या अर्धवट कामामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग कार्यालयामध्ये गोंधळ घातला। काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू न देण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। मे महिन्याच्या अखेरीस काम पूर्ण करण्यास आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र काम पूर्ण न झाल्यानं कोकणवासियांचा संताप अनावर झालाय। नीट पेपरफुटी प्रकरणी कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी तर मनीषा वाघमारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला सीबीआय कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। कुलकर्णीकडून काही महत्त्वाचे पुरावे मिळण्यासाठी सीबीआयने कोठडी मागितली होती। आणखी काही पुरावे मिळवण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचंही सीबीआयनं कोर्टात सांगितलं। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोठेगावकरच्या नातेवाईकाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तपास यंत्रणा अधिक माहिती गोळा करतायत। दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पुन्हा एकदा सीबीआयचं पथक मोठेगावकर याच्या खासगी क्लासेसमध्ये दाखल झालं। नाशिकमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील निदा खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 8 दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। गुन्ह्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनं न्यायालयाकडे आपलं म्हणणं मांडण्यासाठी 8 दिवसांची वाढीव मुदत मागितली आहे। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलंय। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडलं असून दरवाढ नियंत्रणात आणण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे।
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. कोल्हापूर हुपरी मार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या इंधन टंचाई नाही. मागणीनुसार जिल्ह्यामध्ये इंधन पुरवठा सुरू असल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच सोशल मीडियावर इंधन टंचाईच्या अफवा पसरवल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. नाशिकच्या बागलाण तालुक्यातल्या राहुड गावामध्ये एका 59 वर्षीय शेतकऱ्यानं आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. गुलाब केशव निकम असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. 3 एकर शेती असणाऱ्या निकम यांच्यावर घराचं कर्ज होतं. त्यातच बदलत्या हवामानामुळे आणि परतीच्या पावसामुळे त्यांचं कांदा पीक उद्ध्वस्त झालं होतं. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण काटवण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. राज्यामध्ये कांद्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. उद्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. रामदास दानवेंसह महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे नेतेही आंदोलनात सहभागी होणार आहेत. यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याची अफवा पसरवल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये वाहनधारकांच्या लांबच रांगा पाहायला मिळतात. आणि याच पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. राज्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मिळालेल्या आकडेवारीनुसार भीतीपोटी नागरिकांनी अतिरिक्त खरेदी केल्यामुळे पेट्रोल विक्रीमध्ये 23% तर डिझेल विक्रीमध्ये 52% वाढ झाली आहे. अकोला, बुलढाणा आणि जालना यांसारख्या जिल्ह्यांमध्ये ही वाढ 40%हून अधिक आहे. भुजबळ यांनी प्रशासनाला साठेबाजी रोखण्याचे आदेश दिले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अनावश्यक गर्दी करू नये असं कळकळीचं आवाहनही भुजबळ यांनी केलंय.